नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जयप्रकाश विद्यालय रुईभर या शैक्षणिक यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला एमटीएस परीक्षेतील गणित या विषयाचं माहिती सांगणार आहे। गणितातील पहिला घटक आहे संख्याज्ञान आणि या संख्याज्ञानातील उपघटक आहे 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन। तर आज आपण 5 अंकापर्यंतच्या संख्यांचं लेखन कसं करायचं आणि वाचन कसं करायचं आपण हे पाहणार आहोत। अगोदर आपण सुरुवातीला काय करूयात, या 5 अंकी संख्येची ओळख करून घेऊयात। आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक संख्या लिहितो। या ठिकाणी मी एक 5 अंकी संख्या लिहिलेली आहे आणि या 5 अंकी संख्येची आपल्याला ओळख करून घ्यायची। यापूर्वी तुम्हाला 4 अंकी संख्येपर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन झालेलं आहे। त्या संख्या तुम्हाला वाचता आणि लिहिता येतात। आता बघा, अगोदर आपण काय करूयात, या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान पाहूया। आता या संख्येतील शेवटचा अंक आहे 5। हा अंक कोणत्या स्थानी येतो? एकक। त्यानंतर डावीकडला अंक कोणत्या स्थानी असतो? दशक। त्यानंतर डावीकडला शतक, त्याच्या डावीकडला चौथा अंक हजार किंवा आपण त्याला सहस्त्र असे सुद्धा म्हणतो। आणि हा जो 5वा अंक आहे हा नवीन स्थान आहे आपल्याला आज। एकक, दशक, शतक, हजार आणि हजाराच्या डावीकडला जो 5वा अंक असतो तो अंक असतो, त्याचं स्थान असतं 10,000। त्यालाच आपण दशसहस्त्र असे सुद्धा म्हणतो। म्हणजे आज आपल्याला नवीन जे 5वं स्थान आहे ते स्थान कोणतं माहित झालेलं आहे? 10,000 म्हणजेच दशसहस्त्र। एकक, दशक, शतक, हजार, 10,000। जोपर्यंत आपल्याला त्या अंकातील, त्या संख्येतील प्रत्येक अंकाचं स्थान माहित होत नाही तोपर्यंत ही संख्या आपल्याला ओळखता येणार नाही, वाचता येणार नाही किंवा लिहिता येणार नाही। त्यासाठी आपल्याला एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। यासाठी तुम्ही याचा सराव करा। एकक, दशक, शतक, हजार, 10,000। आता आपल्याला 5 अंकी संख्येतील 5 अंकाचं स्थान कोणतं असतं हे माहित झाले। आता बघा, या ठिकाणी मी 1 नंबर लिहितो। 5, 6, 3, 8, 5 या ठिकाणी मी एक 5 अंकी संख्या लिहिली। आपल्याला काय करायचंय, या संख्येतील 3 हा अंक कोणत्या स्थानी येतो? बघा तुम्ही, 3 हा अंक कोणत्या स्थानी येतो? एकक, दशक, शतक। 3 हा अंक कोणत्या स्थानी येणार आहे? शतक। राईट, बरोबर आहे। त्यानंतर बघा, 8 हा अंक कोणत्या स्थानी येणार आहे? एकक, दशक। 8 हा अंक येणार आहे दशक स्थानी, बरोबर आहे का? 8 हा अंक आलेला आहे दशक स्थानी। त्यानंतर या संख्येतील हा 5 कोणत्या स्थानी येईल रे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000। हा जो 5 आहे हा आहे 10,000 या स्थानी। शेवटचा 5 कोणत्या स्थानी येतो? शेवटचा अंक कोणत्या स्थानी असतो? त्याचं स्थान कोणतं आहे? एकक। राईट। त्यानंतर राहिलेला अंक आहे 6। हा 6 कोणत्या स्थानी येणार आहे? हजार। एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे आपल्याला आलंच पाहिजे। बघितल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे तो अंक कोणत्या स्थानी आहे। ज्याला हे समजलं त्याला ही संख्या वाचता येणार म्हणजे येणार। चला त्याच्या पुढे आपण पाहूया। आता बघा, मी या ठिकाणी 1 नंबर लिहितो। आता बघा, या संख्येचं वाचन करण्यापूर्वी आपल्याला 4 अंकी संख्येचं वाचन करता येतं। एकक, दशक, शतक, हजार हे 6 कोणत्या स्थानी आहे? हजार। 8 कोणत्या स्थानी आहे?
शतक, हे 0 दशक आणि हे 2 एकक. अगोदर आपण 4 अंकी संख्येचं वाचन करूयात आणि त्यानंतर आपण 5 अंकीकडे जाऊयात. मग आपण 4 अंकी संख्येचं वाचन करताना अगोदर काय करतो, पहिला अंक कोणत्या स्थानी आहे बघतो. हा 6 अंक कोणत्या स्थानी आहे, 1000. मग अगोदर आपण त्याचं वाचन करायचं 6000. राहिलेल्या 3 अंकाचं वाचन करताना बघा 8 कोणत्या स्थानी आहे, शतक. जो अंक शतक स्थानी असतो त्या अंकाचं वाचन करत असताना त्या अंकाच्या पुढं शे हा शब्द लावायचा, अक्षर लावायचं आणि त्याचं वाचन करायचं. 8 शतक स्थानी आहे म्हणून 800. 6000 800. आणि आपण एकक आणि दशक या दोन्ही स्थानावर जो अंक आलेला आहे या स्थानी त्या स्थानांचं दोघांचं मिळून आपण काय करतो, वाचन करतो. मग बघा एखाद्या संख्येमध्ये जर 0 आला तर त्या 0चं आपण वाचन करीत नाही. 0 आला की 0चं वाचायचं नाही, त्याच्या पुढला अंक वाचायचा. हा किती आहे, 2. मग ही संख्या आपण कशी वाचणार, 6802. शून्याचं वाचन करायचं नाही. संख्या काय झाली, 4 अंकीचं आपण बघतोय फक्त 6802. अशा प्रकारे आपण 4 अंकीचं वाचन करतोय. आता आपल्याला 5 अंकी संख्येचं वाचन करायचंय. हे 4 अंकीचं लक्षात आलं. 5 अंकी संख्येचं वाचन करताना सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट करायची. काय करायचं बघा, सुरुवातीला आपल्याला या संख्येचे गट पाडायचे. आपल्याला या 5 अंकी संख्येची गटामध्ये विभागणी करायची. मग ती गट कशी पाडायची बघा, एकक दशक हा एक गट पाडायचा. एकक आणि दशकाचं मिळून आपण वाचन करतो त्यामुळं एकक आणि दशकाचा गट पाडायचा. त्यानंतर शतकाचा एक गट पाडायचा आणि त्यानंतर 1000 आणि 10,000. 1000लाच आपण काय म्हणतो, सहस्त्र. आणि 10,000लाच आपण काय म्हणतो, दशसहस्त्र. त्यामुळं 1000 आणि 10,000चा हा एक गट झाला. 5 अंकी संख्येचे किती गट पडले, 3 गट पडले. एकक आणि दशकाचा एक पडला, शतकाचा एक पडला आणि 1000 आणि 10,000चा पडला. तुम्हाला गट पाडता आले की तुम्हाला ती संख्या वाचता आली म्हणून समजायचं. मग वाचन करत असताना आपण डावीकडून वाचन करायचं. नेहमी संख्येचं वाचन हे डावीकडून करायचं, परंतु त्याचं स्थान बघत असताना ते उजवीकडून बघायचं. कसं, एकक दशक शतक 1000 10,000. आणि ती संख्या वाचायची जर असेल आपल्याला तर ती संख्या वाचताना काय करायचं, डावीकडून सुरुवात करायची. डावीकडून सुरुवात केली म्हणजे आपल्याला ती संख्या वाचता येते. आता बघा आपण या ठिकाणी गट पाडले त्या संख्येचे. हा जो पहिला गट हा कशाचा गट आहे, 1000चा, बरोबर आहे. हा दुसरा गट कशाचा आहे, शतकाचा आहे. आणि तिसरा गट कुठला आहे, दशक आणि एककाचा. आता वाचन करूया मग मी सांगितल्याप्रमाणे. आता बघा हा एक गट झाला म्हणून हे मिळून वाचन करायचं. 5 आणि 6 किती येतं, 56, बरोबर आहे. 5 दशक 6 एकक, 56,000. 56,000. 8 कोणत्या स्थानी आहे, शतक. शतकाच्या स्थानाचं वाचन करत असताना त्या अंकाच्या पुढं शे अक्षर लावायचं आणि वाचन करायचं. 800. शतक आहे म्हणून शे लावायचं. 8 शतक म्हणायचं नाही, 800. 800. शून्याचं वाचन आपण करत नाही. कोणत्याही संख्येमध्ये शून्य कुठेही येऊ द्या, मग ते शून्य एकक स्थानी असू द्या, दशक स्थानी असू द्या, शतक स्थानी असू द्या किंवा 1000 स्थानी असू द्या, त्या शून्याचं वाचन करायचं नाही. मात्र लेखन करायचं आहे आपल्याला. आता आपण फक्त वाचन करत आहोत. लेखन करताना शून्याचं लेखन कसं करायचं हे नंतर सांगतो मी तुम्हाला. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखादी संख्या वाचत असतो त्यावेळेस शून्याचं वाचन करायचं नाही. 56,800. शून्य सोडून द्या, राहिले किती, 2. मग ह्या संख्येचं वाचन कसं आलं, 56,802. बघा आलं का लक्षात तुमच्या. आता फॉर एक्झाम्पल आणखी एक आपण दुसरा नंबर घेऊयात, बघूयात वाचता येते का.
बघा मनातल्या मनात वाचून बघा तुम्हाला येते का, मी सांगणार नाही तुम्हाला. वाचली तुम्ही, तुम्हाला वाचता आली असेल मला याची कल्पना आहे, तरी सुद्धा मी आणखी एकदा सांगतो तुम्हाला. आता ही एक 5 अंकी संख्या आहे. मी तुम्हाला सांगितलं अगोदर काय करायचं, गट पाडायचे. अगोदर एकक आणि दशकाचा गट पाडायचा, नंतर शतकाचा गट पाडायचा आणि त्यानंतर हजार आणि 10,000चा गट पाडायचा. पाडले गट पाडले की वाचन करायला आपल्याला सोपं जातं. वाचूयात. 50,000 शून्याचं वाचन करायचं का आपल्याला, नाही करायचं. 5 आणि 0 किती येतं, आता ह्या दोघांचं मिळून आपल्याला वाचन करायचंय. 5च्या पुढे 0 आहे, 5 आणि 0 किती येतं, 50. बरोबर आहे. मग ही संख्या कशी वाचणार आपण, 50,050. बरोबर आहे. 50,050. आलं लक्षात. चला आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. बघा मी या ठिकाणी आणखी एक नंबर लिहिलेला आहे. ह्या नंबरचे गट पाडा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस असं गट पाडताना अशी खून करायची गरज नाही. आता आपल्या लक्षात आलंय गट कसे पाडायचे ते, त्यामुळं प्रत्येक वेळेस अशी रेषा मारून गट पाडायचे नाही. आता मनातल्या मनात गट पाडायचे आपण, आपल्या आपण मनामध्ये ठरवायचं, हा त्या ठिकाणी आपण गट पाडले. रेष ओढायची गरज नाही, प्रत्येक वेळेस रेष ओढायची गरज नाही. आता आपण मनातल्या मनात रेषा ओढायच्या आणि गट पाडले गट आपण मनातल्या मनात रिडिंग करूया. पहिल्या 2 अंकाचं मिळून रिडिंग करायचं. बरोबर आहे. 72,000. 8चं वाचन कसं करतो आपण, 800 आणि या दोघांचं 13. जसं आपण ती संख्या वाचणार आहोत त्याचप्रमाणे त्या संख्येत आपल्याला लेखन करायचं. जसं वाचायचं तसंच लिहायचं, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. बघा 72,000, 72,000, 800, 813. बघा बरोबर आहे का, 72,813 वाचली संख्या. आणखी एक उदाहरण पाहूया आता आपण. आता तुम्हाला आणखी एक मी आयडिया सांगतो. 5 अंकी संख्येचे आपण गट पाडले. गट पाडताना तर रेषा वाढायची का आपल्याला, वाढायची नाही. मनातल्या मनात गट पाडायचे आपण. दशकाने एककाचा पाडला, शतकाचा एक पाडला, हजार आणि 10,000चा पाडला. बरोबर आहे. आता आणखी एक सांगतो मी तुम्हाला. शतक आणि हजार या 2 अंकाच्या मध्ये काय करायचे, कॉमा द्यायचा. असा कॉमा दिला की आपल्या लक्षात येतं. बरोबर. ही संख्या बघितल्या पहिल्या लक्षात येतं आपल्याला. कॉमा म्हणजे या ठिकाणी काय आहे, 5 अंकी संख्या आहे आणि ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणचं काय करायचं, हजार वाचन करायचं. बघा आपण गट पाडले, एकक दशकाचा, शतकाचा एक गट पाडला आणि 1000-10,000 गट पाडला. रेषा वाढायची नाही. आता लिहिलेला आहे आपण, वाचन करूया. वाचन कुणीकडून करायचे आपल्याला, डावीकडून करायचं आहे. पहिल्या 2 अंकाचं करा अगोदर. 50 कॉमा दिला, लक्षात ठेवायचं. कॉमा म्हणजे 1000, 5 अंकी संख्या आहे. 50,000, 500 शतक स्थानी आहे. 50,500 आणि 0 आणि 3चं वाचन करायचं. अगोदर 0 आलाय, 0चं वाचन करायचं नाही. नंबरच्या पुढे जर 0 आला तर वाचायचं, अगोदर 0 आला तर वाचन करायचं नाही. त्या 0चं वाचन करून करायला किती, 3. 50,503. ज्याप्रमाणे आपण वाचन केलं आहे त्याप्रमाणे त्या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, लेखन सुद्धा करायचं आहे. 50,503. जसं वाचन तसं लेखन. आलं लक्षात. याच्यामध्ये काय तुम्हाला अडचण वाटत असेल तर आणखी एकदा तुम्ही काय करा, या गोष्टीचा सराव करा. जेवढा तुम्ही जास्त सराव करताल तेवढं तुम्हाला ती संख्या लवकर ओळखता येईल, वाचता येईल आणि लिहिता येईल.
फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर आपल्याला काय करायचं, पाचवं स्थान कोणतं आहे लक्षात आलं तुमच्या, एकक, दशक, शतक, हजार, आणि पाचवं स्थान जे आहे ते 10,000. हजारला आपण सहस्त्र म्हणतो आणि 10,000ला आपण काय म्हणतो, दशसहस्त्र म्हणतो. 5 अंकी संख्येचं वाचन म्हणलं की 5 स्थान आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ते भिनलं पाहिजे, लक्षात लगेच आलं पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 5 अंकी संख्येचं वाचन करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, अगोदर त्याची गट पाडा, मनातल्या मनात गट पाडायचे. गट पाडताना एकक आणि दशकाचा एक गट पाडा, शतकाचा एक गट पाडा आणि हजार आणि 10,000चा. वाचन करताना काय करायचं आहे, आपल्याला डावीकडून वाचायचंय, म्हणजे अगोदर हजाराचं वाचन करायचंय, त्यानंतर शतकाचं वाचन करायचंय. शतकाचं वाचन करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शतकाचं वाचन करत असताना तुम्ही अगोदर काय करायचं, 5 शतक असतील तर 5 शतक असं वाचन नाही करायचं आपल्याला, तर आपल्याला वाचन काय करायचंय, 500 असं वाचन करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे का. आणि दशक आणि एककाचं दोन्ही अंकाचं मिळून वाचन करायचंय. 1000, 10,000चं मिळून शतकाचं स्वतंत्र एकट्याचं वाचन करायचंय आणि दशक आणि एककाचं मिळून वाचन करायचंय. या गोष्टी आपल्याला 5 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन करताना लक्षात ठेवायचे आहे. आता आपण काय केलेलं आहे, दिलेल्या अंकावरून संख्येचं वाचन केलंय आणि आपण ती संख्या अक्षरात लिहिली. आता आपण काय करूयात, अक्षरात दिलेल्या संख्येचं अंकात कसं लेखन करायचं ते पाहूयात. चला आता आपण काय करूयात, खालील संख्या अंकात लिहा. आपण अंकातील संख्येचं अक्षरात वाचन कसं करायचं हे पाहिलं, किंवा ती संख्या कशी लिहायची हे पाहिलं. आता आपल्याला उलट पाहायचंय, अक्षरात संख्या दिलेली आहे त्या संख्येचं आपल्याला अंकात लेखन करायचंय. संख्या वाचत वाचत त्या संख्येचं लेखन करायचं. अतिशय सोपं आहे, पहा. अगोदर आपण वाचूया 90,312. जशी संख्या आपण वाचत वाचत लिहित होतो तसंच आता ही संख्या काय करायची, आपल्याला अक्षरात वाचत वाचत अंकात लिहायची. बघा 90,000 किती म्हणताय, 90,000 लिहायचं. 90,000, हजार झालं की आपण कॉमा देतो, मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे. 1000 झालं की कॉमा द्यायचा. 90,000 दिला कॉमा, कॉमा दिला चलतो, नाही दिला चलतो. 90 तर आहे बरोबर, 90,000. त्यानंतर वाचा 300 आणि हे किती आहे, 12. लिहून टाका 12. बघा आता ही संख्या आपण लिहिली, अंक अक्षरातील संख्येत आपण अंकात लेखन केले आणि आपण संख्या अंकात लिहिल्यानंतर ती संख्या आपण वाचून बघायची. वाचून बघितल्यावर आपल्याला कळते की ती संख्या आपण बरोबर लिहिली आहे का चुकीची लिहिली आहे. आता ही संख्या आपण वाचूयात. मग सांगितल्याप्रमाणे संख्या वाचताना तिचे गट पाडायचे. गट पाडताना रेषा वाढायची नाही, मनातल्या मनात गट पाडा. अगोदर गट काय करणार तुम्ही, दशक एककाचा पाडा, शतकाचा पाडा आणि 1000, 10,000चा पाडा. बरोबर आहे, पाडले मनातल्या मनात. वाचूया 90,312. बघा 90,312. खात्री झाली म्हणजे आपण लिहिलेली संख्या ही बरोबर आहे. आता दुसरी संख्या कुठली दिली बघा, 50,050. 50,050. मग मी सांगितल्याप्रमाणे वाचत वाचत लेखन करून टाकायचं. बघा 50,000 लिहा, 50,000 कॉमा द्या, दिला चालेल नाही दिला चालेल. 50,050. आपण लिहिलं, जसं वाचलं तसं लिहिलं, बरोबर आहे. आता मी सांगितलं होतं तुम्ही संख्या लिहिल्यानंतर एकदा वाचून पहा. वाचा, संख्येचे गट पाडा. एकक दशकाचा पाडला, शतकाचा पाडला, हजाराचा पाडला. आता आपण लिहिलेली संख्या किती अंकी झाली बघा बर, 4 अंकी झाली. आणि आपण किती अंकी संख्या पाहत आहोत, 5 अंकी. म्हणजे आपल्या इथे हे चुकलंय, चुकू द्या तरी एकदा तुम्ही वाचन करून बघा. संख्या एकक दशकाचा एक गट, शतकाचा गट आणि 1000 आणि 10,000चा. आपला 5वा अंक नाही, 10,000 नाही, फक्त 1000 आहे. वाचन करूयात. 5,000 शून्याचं वाचन करायचंय का नाही, 5,050. आपण लिहिलेली संख्या किती आहे, 5,050. आपल्याला सांगितलंय किती, 50,050. कुठं चुकलंय,
बघा लक्षात घ्या आपलं कुठं चुकलंय 50,050. आता बघा गट पाडूयात लक्षात घ्या. एकक दशक म्हणजे 50. या ठिकाणी शतक काय करे 50,050 मध्ये शतकाचं वाचन आहे का नाही. याचा अर्थ आपण कुठल्या संख्येचं वाचन करत नाही, कोणत्या अंकाचं वाचन करत नाही. मग मी सांगितल्याप्रमाणे कोणत्या अक्षराचं वाचन करत नाही. आठवा कोणता अंक असेल 0. बरोबर आहे का. आपण 0चं वाचन करत नाही. याचा अर्थ शतक स्थानी 0 आलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी अक्षरात लिहिताना त्या शून्याचं लेखन केलेलं नाही. त्यामुळं आपली संख्या लिहिताना चुकलेली आहे. बरोबर आहे का. मग बघा 50,000 लिहा 50,000 कॉमा. ह्याच्यानंतर शतक येतं. या ठिकाणी शतकाचं वाचन नाही. डायरेक्ट त्यांनी काय लिहिले 50,050. शतक स्थानी 0 असल्यामुळे त्याचं वाचन केलेलं नाही, ते अक्षरात लिहिलेलं नाही. परंतु अंकात लिहिताना आपल्याला या ठिकाणी 0 लिहावंच लागेल, कारण 0 हे शतक स्थानी आहे. त्याचं वाचन केलेलं नाही. वाचन केलेलं नाही म्हणजे त्याचं अक्षरात लेखन येत नाही. परंतु अंकात लिहित असताना आपल्याला ते 0 लिहावंच लागेल. त्याशिवाय ती 5 अंकी संख्या होणारच नाही. नाहीतर आपण मग लिहिण्यासारखी 5,050 अशी 4 अंकी संख्या होईल. आपल्याला या ठिकाणी किती सांगितले 50,000 सांगितले. त्यामुळं ही संख्या चुकीची आहे. बघा 50,050 बरोबर आहे. शून्याचं वाचन करायचं नाही, परंतु अंकात लिहिताना 0 हा लिहायचा आहे. हा 0 लिहायला विसरायचं नाही. अलग लक्षात द्या संख्येच्या बाबतीत. बघा वाचून बघा. गटपाडा मनातल्या मनात वाचा 50,050. 0 आहे शतक स्थानी. ओके. तर आता तिसरी संख्या बघूयात 40,004. 40,004 जसं वाचन केलं तसं लिहायचं म्हणले मी. बरोबर आहे. 40,004 लिहिलं. बरोबर आहे का चुकले बघा बरं. चुकली का नाही. किती अंकी संख्या झाली आहे 3 अंकी संख्या झाली आहे. याचं वाचन करा बरं. गटपाडा वाचन करा. एकक दशकाचा एक गट शतकाचा गट 404. इथे 404 आहे का. लिहिताना चूक करायची नाही. मग कसं लेखन करायचं बघा. 40,000 म्हणते. हजार म्हणजे 5 अंकी संख्या. बरोबर आहे. 40,000 या 40 इथं 1000 आहे. आता ह्याच्या पुढे शतक दशक एकक येणार आहे म्हणजे 3 अंक येणार आहेत आणखी. आणि या ठिकाणी ह्याने किती दिलंय 40,004. याचाच अर्थ शतक स्थानी 0 आहे, दशक स्थानी पण 0 आहे. या 2 शून्याचं वाचन केलेलं नाही, कारण आपण शून्याचं वाचन करत नाही किंवा अक्षरात लिहित नाही. परंतु अंकात लिहिताना आपल्याला तो अंक त्या स्थानी लिहावाच लागतो. मग ज्या अंकाचं वाचन करत नाही त्या अंक कोणता असतो 0. म्हणून या ठिकाणी 40,000ला आपण 40 लिहिलं. हजार आणि दशक स्थान शतक आणि दशक स्थानचा अंक नाही, त्यामुळे या ठिकाणी आपण 0 लिहिलं. आणि हा एकक स्थानचा अंक आहे 4 ला 4. वाचन करून बघा 40,004. बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या. 5 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन कसं करायचं लक्षात आलं. फक्त एक गोष्ट लक्षात आल्या. 5 अंकी संख्येचं म्हटलं की 5 अंकाचं स्थान कोणतं येतं. एकक दशक शतक हजार म्हणजे सहस्त्र, 10,000 म्हणजे 10 सहस्त्र. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवल्यानंतर 5 अंकी संख्या वाचताना तिचे गट पाडायचे. गट कसे पाडायचे. एकक दशकाचा गट पाडा, शतकाचा गट पाडा, हजार आणि 10,000चा गट पाडा. वाचन करताना गटाप्रमाणे वाचन करा. अगोदर हजाराचं वाचन करा, शतकाचं वाचन करा. शतकाचं वाचन करत असताना त्या अंक पुढे काय लावायचंय शे लावायचंय. 5 शे. बरोबर आहे का. आणि त्यानंतर काय करायचंय दशक आणि एककाचं मिळून वाचन करायचंय. ही गोष्ट लक्षात आली. पुन्हा आणखी तुम्हाला काय सांगितलंय. या 5 अंकामध्ये जर 0 आला संख्येच्या अगोदर, जर 0 आला अंकाच्या अगोदर तर त्या शून्याचं वाचन करत नाही. या ठिकाणी बघा 4च्या अगोदर 0 आलाय. ह्या शून्याचं आपण वाचन केलंच नाही ना.
पुन्हा शतक स्थानी 0 आले, वाचन करायचं नाही, शून्याचं वाचन करायचं नाही. परंतु अंकात लिहिताना 0 लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला मी आणखी एक उदाहरण इथे देतो बघा. आता या ठिकाणी एक संख्या दिली आपल्याला 40,000. 40,000 लिहायचंय, जसं वाचायचं तसं लिहायचं. 40,000 झालं का? 40,000 हे 40 काय आहे? हजार स्थानी आहे, म्हणजे आपण इथे कॉमा देतो 40,000. मग 1000 याचा अर्थ काय होतो? 5 अंकी संख्या. हजाराच्या पुढे 3 स्थान असतात, शतक, दशक आणि एकक. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 3 शून्य द्यावे लागेल, कारण या 3 शून्याचं आपण वाचन करत नाही. 40,000 आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ समजला नसेल तर आणखी एकदा पहा आणि या संख्यांचा सराव करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जयप्रकाश विद्यालय हे चॅनल जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला आणखी विविध वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करायला हुरूप येईल. धन्यवाद. ठीक आहे.